गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची. आज मी स्वागत करते तुमचं एका नवीन कोरिया व्हिडिओमध्ये. आज मी घेऊन आली आहे मंथली फेवरेट्स. मी बऱ्यापैकी कॉन्स्टंटली मंथली फेवरेट्स हे पूर्ण इयर मध्ये केलेले आहेत, कधी 2 महिन्याचे कधी 3 महिन्याचे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते डिसेंबरचे माझे फेवरेट्स, जे प्रोडक्ट्स मी खूप जास्त प्रमाणात वापरलेत, असे काही प्रोडक्ट्स. सो ह्याच्यात बेबी प्रोडक्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत, कारण मला एक छोटी बेबी आहे आणि तिच्यासाठी सुद्धा मी काही गोष्टी कंटिन्युअसली युज करते आणि ज्या मला खूप आवडल्यात. सो या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तो सगळ्यात पहिली सुरुवात करूया स्किन केअर पासून. सो स्किन केअर मध्ये मॉइश्चरायझर ह्या महिन्यात मी कॉन्स्टंटली युज केलंय. मी, माझ्या आईने, माझ्या बहिणीने, आम्ही तिघींनीही हे मॉइश्चरायझर अति प्रचंड युज केलंय. सो ते आहे डर्माकोचं 4% युरिया डीप मॉइश्चरायझिंग क्रीम फॉर ड्राय स्किन. सो ही ड्राय स्किन साठी आहे. सो थंडीच्या दिवसांमध्ये जर तुमची स्किन पॅची किंवा ड्राय झाली असेल त्याच्यासाठी हे मॉइश्चरायझर परफेक्ट आहे. 399 ची ट्यूब आहे. अमेझॉनला तुम्हाला नेहमी ऑफरला मिळून जाते किंवा डर्माकोच्या साईटवरनं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. छान क्रीमी कन्सिस्टन्सी आहे. अगदी थोडीशी अमाऊंट लागते तुम्हाला तुमच्या फेसवरती. तुम्ही पाहिजे तर ऍज अ नाईट क्रीम म्हणून सुद्धा युज करू शकता आणि हवं तर तुम्ही ऍज अ बेस, तुमचा मेकअप बेस म्हणून सुद्धा युज करू शकता. खूप छान नरिश करते तुमची स्किन आणि इन्स्टंट ग्लो देते. अतिशय सुंदर आहे, मला खूप आवडले. मी ऑलरेडी मम्मीसाठी आणि माझ्या बहिणीसाठी एक्स्ट्रा ट्यूब मागवून ठेवली आहे आणि ही आम्ही ऑलमोस्ट संपवत आलोय या पूर्ण महिन्यामध्ये. अतिशय छान आहे. तुमच्या स्किनवरती खूप जास्त ड्राय पॅचेस असतील आणि स्किन ऑइली सुद्धा आहे, थोडी फार ऑइली पण होत असेल तर तुम्ही ही नक्की वापरून बघा. डर्माकोचे सगळेच प्रोडक्ट्स वाव नाहीयेत, काही काही प्रोडक्ट छान आहेत, त्यातलं हे प्रोडक्ट बेस्ट. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे जे मी ह्या महिन्यात अति प्रचंड युज केलं ते आहे फॉक्सटेल कडनं. फॉक्सटेलचं सॅटिन मॅट नियासिनेमाइड सिरम. सो तुमच्या स्किनवरती जर काही ऍक्नेचा इश्यू असेल किंवा छोटे छोटे बम्स येत असतील तर तुम्ही नियासिनेमाइड युज करा आणि हे त्याच्यातलं बेस्ट सिरम आहे असं मला वाटतं, कारण त्यांनी लिहिलेलंच आहे द गेम चेंजर सॅटिन मॅट नियासिनेमाइड सिरम ब्लड स्पोर्स इंटेन्सली ऑइल फ्री रेडियन्स. तुम्ही डेली यूज साठी सकाळी लावू शकता, कारण हे तुमच्या पोर्सला छान ब्लर आउट करतं आणि मेन म्हणजे यांची पॅकेजिंग खूप सुंदर असते फॉक्सटेल वाल्यांची. आणि तुम्ही बघता एखादं प्रायमर जसं असतं तशी याची कन्सिस्टन्सी आहे, तुमच्या स्किनवरती स्मूथली अप्लाय होतं. आणि ह्याच्यावरती जर तुम्ही कॉम्पॅक्ट वगैरे वेअर करत असाल डेली यूज साठी तर हे प्रोडक्ट छान आहे. सो दोन्ही कामं होतात तुमची, तुमचे पोर्स सुद्धा ब्लर आउट करतात आणि नियासिनेमाइड तुमच्या स्किनला हेल्दी ठेवायला सुद्धा हेल्प करतं. सो मी हे बऱ्यापैकी युज केलं ह्या पूर्ण महिन्यामध्ये आणि स्किनवरती खूप छान प्रोग्रेस दिसली आहे मला. सो त्याच्यासाठी मी आज तुम्हाला शेअर करते. बाय द वे ऑल स्किन टाईप साठी आहे. तुमची ऑइली असू दे, ड्राय असू दे, तुम्ही कुठल्याही स्किन टाईपला तुम्ही हे सिरम युज करू शकता. मेकअप कॅटेगरीमध्ये माझं फेवरेट प्रोडक्ट जे आहे, जे ह्या महिन्यात खूप छान पद्धतीने युज केलंय ते आहे कन्सिलर. मी जास्त फाउंडेशन्स युज नाही केलेत ह्या मागच्या काही महिन्यामध्ये, कारण माझं जास्त बाहेर जाणं वगैरे नाही झालंय. एकदा दोनदा मी 1-2 फक्त फंक्शन अटेंड केले होते आणि त्यावेळेस सुद्धा मी फक्त कन्सिलर युज. ते आहे लोरियलचं हे कन्सिलर. याच्यात माझा जो शेड आहे तो आहे 312 अँबर. ह्याच्यात 3च शेड सध्या अवेलेबल आहेत नायकाला, पण तिन्ही जे शेड आहे ते तुमच्या स्किनला म्हणजे आपल्या इंडियन स्किन टोनला जातील असं मला वाटतं. सो त्यातला हा शेड मला परफेक्टली जातो, माझा परफेक्ट मॅच आहे. सो मी हे फक्त डोळ्यांच्या खाली आणि जिथे जिथे मला थोडंफार पिगमेंटेशन वाटतं तिथे मी हे युज करते आणि हे खरंच 12 तासापर्यंत स्टे करतं तुमच्या स्किनला. स्मूथ फिनिश देतं तुमच्या स्किनवरती आणि अतिशय सुंदर आणि नॅचरल प्रोडक्ट वाटतं तुमच्या फेसला. ह्याची प्राइस सुद्धा 660 किंवा 700 समथिंग आहे. तुम्हाला नायका आणि अमेझॉनला मिळून जाईल. अतिशय छान आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्हाला तुमचा परफेक्ट मॅच मिळाला तर तुमचं कामच होणार आहे आणि खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. थोडेसे पैसे जास्त आहेत, कारण मी बहुतेक वेळा अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये कन्सिलर तुम्हाला सांगते, पण ह्याच्यात पैसे जरी गेले तरी सुद्धा वर्थ द मनी आहे आणि छान प्रोडक्ट आहे, जे खरंच असं रिचनेस वाटतं आणि तुमच्या स्किनला खूप सुंदर ग्लो देतं आणि छान कव्हरेज देतं. जे प्रोडक्ट आहे जे मी ह्या महिन्यात प्रचंड युज केलंय ते आहे इनसाइडचं रेडियन्स फिल्टर. हे त्यांचं न्यू लॉन्च होतं, 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी हे लॉन्च केलं होतं. एल्फ ग्लोचं जे एल्फ हॅलो ग्लो फिल्टर जे आहे ते अतिशय महाग आहे. त्याचं ड्यूप त्यांनी हे काढलं होतं आणि अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे हे आणि छान ग्लो देतो. तुम्ही पाहिजे तर मेकअपच्या खाली सुद्धा हे युज करू शकता किंवा तुम्हाला हवं तर मेकअपच्या वरती. मी खूप वेळा मेकअप कम्प्लीट झाल्यावरती जस्ट असे डॉट करून माझे जे हाय पॉइंट्स आहेत त्यांना मी
लावते. सो एक छान ग्लो येतो तुमच्या फेसवरती. तुम्ही बघताय एक विदिन ग्लो येतो आणि ह्याच्यात इतकुसाही चमकी पार्टिकल नाहीये किंवा अशी चकमक तुम्हाला दिसणार नाही. खूप छान आणि सुंदर आणि असं वाटतं तुमची स्किनच ग्लो करते. छान अशी हायड्रेटेड स्किन आहे तुमची असं हे लावल्यावरती वाटतं. तुम्ही बघता एक छान शाईन येते आणि एक नॅचरल ग्लो येतो तुमच्या स्किनला. सो माझे फेवरेट आहे. 250 मध्ये तुम्हाला नायकाला आणि अमेझॉनला मिळून जातं आणि खूप काळापर्यंत चालतं. तुम्हाला छान जर अशी ग्लोईंग स्किन वेअर करायला आवडत असेल तर तुम्ही हे परचेस करू शकता. जर तुम्ही मेकअपच्या खाली ऍज अ बेस म्हणून हे वापरता तरी सुद्धा सुंदर दिसतं. तुमची स्किन खूप छान आणि ग्लोईंग दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात खूप सारे शेड्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली तुम्ही शेड घेऊ शकता. माझा जो शेड आहे तो आहे मीडियम बेज. ओके, सो नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आपलं ते आहे टिप्सी ब्युटी कडनं. त्यांचं हे सिल्क कुशन ब्लश शिमर मी घेतलं होतं. तुम्हाला जर ब्लश लावायला आवडत असेल तर ब्लश आणि हायलायटर हे दोन्ही कामं हे करतं. माझा जो शेड आहे याच्यात तो आहे स्ट्रॉबेरी शॅम्पियन. थोडंसं कॉस्टली आहे, 990 पर्यंत आहे, पण वर्थ द मनी आहे. माझ्या बहुतेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे दिसेल. खूप छान ग्लो देतं तुमच्या स्किनला. अगदी थोडंसं लागतं, तुम्ही बघताय. आणि हे ब्लेंड केल्यावरती ब्लश आणि ग्लो असं दोन्ही गोष्टी तुमच्या चिक्स वरती दिसतं. सुंदर आहे प्रोडक्ट. मला अति प्रचंड आवडतं आणि मी बऱ्यापैकी या महिन्यात युज केलंय. फक्त कॉम्पॅक्ट लावला आणि वरती जस्ट 2 डॉट करून स्प्रेड केलं की बस तुमचा चेहरा छान ग्लोईंग दिसतो. तुम्ही जास्त करून मला ग्लो करणारे प्रोडक्ट जास्त आवडतात. सो बहुतेक तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये हायलायटर्स दिसतील आणि हायलायटिंग ब्लशेस जास्त दिसतील कारण मला ते मेकअप प्रोडक्ट सगळ्यात जास्त आवडतात. ब्युटीचं हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही अमेझॉनला परचेस करू शकता किंवा टिक्सी ब्युटीच्या साईटवरती सुद्धा तुम्हाला मिळेल आणि नायकावरती सुद्धा अवेलेबल आहे. छान आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि सुंदर प्रोडक्ट आहे. जे प्रोडक्ट आहे आपलं ते 2 in 1 प्रोडक्ट आहे. ते आहे लायनर आणि आयब्रो फिलर. सो हे आहे मायग्लॅम कडनं आणि ह्याचे दोन साईडला दोन टिप आहेत. एका साईडला तुम्हाला लायनर मिळतं आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला आयब्रोज फिल करायला मिळतं. आयब्रोजचा जो कलर आहे तो डार्क ब्राऊन आहे. मी आता सध्या वेअर केलंय माझ्या आयब्रोज वरती. मी तुम्हाला क्लिप पण दाखवीन ज्याच्यामध्ये मी ते वेअर करताना तुम्हाला दाखवीन. आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला लायनर मिळतं. सो हे आय पावडर आहे आणि हे लायनर आहे. हे ब्लॅक मध्ये मी घेतलंय. तुम्हाला पाहिजे तुम्ही ब्राऊन मध्ये सुद्धा घेऊ शकता. आणि याची टीप इतकी छान आणि फाईन आहे की पटकन तुमचं लायनर अप्लाय होऊन करता येतं तुम्हाला आणि प्रोसेस खूप इझी होते. ह्याची ओरिजिनल प्राइस 799 आहे, पण मायग्लामच्या साईटवरती खूप वेळा ऑफर चालू असते 1 रुपीज मध्ये, समथिंग 199 रुपीज मध्ये. तर तुम्ही त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट बाय करू शकता. तुम्हाला नेहमी हे ऑफर प्राइस मध्ये अवेलेबल होईल. सो जर तुम्हाला चांगलं लायनर आणि एक आयब्रो प्रोडक्ट चांगलं जर शॉप करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात करू शकता आणि हे परचेस करू शकता. खूप छान आहे आणि एकाच गोष्टीमध्ये दोन कामं होतात आणि खूप पटकन आणि क्विक प्रोसिजर होते. सो त्याच्यासाठी मला हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलं. प्रोडक्ट आहे ते आहे लिपस्टिक. सो माझ्याकडे इथे 2 लिपस्टिक्स आहेत. एक तर आहे इनसाइडची नो स्मज लिप कलर आणि माझा जो शेड आहे याच्यात तो आहे 6 पाम बीच. एक छान पिंक कलर आहे हा आणि एव्हरीडे पर्पज साठी बेस्ट आहे आणि एवढा कुशनी असं वेल्वेटी आणि स्मूथ फिनिश आहे या लिपस्टिकचा. लावल्यावरती एकदम छान आणि सुंदर वाटतं. सो हा जो शेड आहे तो मला प्रचंड आवडतो. जर तुम्ही माझ्यापेक्षा थोडे डार्क असाल तर तुम्ही छान लिपलाईन करून त्याच्यावरती हा शेड लावू शकता आणि हा 6 ते 7 तास तुमच्या लिप्सवरती छान प्रकारे स्टे करतं, तुमचे लिप्स ड्राय न करता. सो म्हणून मला हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलं. 225 ते 230 रुपयामध्ये तुम्हाला हे मिळतं आणि याच्यात खूप सारे शेड्स आहेत. तुम्ही तुमच्या स्किन टोनच्या अकॉर्डिंगली जो शेड तुम्हाला हवा तो तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला एव्हरीडे साठी माझ्या शेड प्रमाणे तुम्ही जर असाल आणि तुम्हाला एव्हरीडे साठी जर कुठला लिप शेड हवा असेल पिंक मध्ये तर तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. 6 पाम बीच सुंदर आहे, अति सुंदर आहे. तुम्ही जेव्हा एकदा लावाल तेव्हा असं छान वेल्वेटी लिप्स दिसतात ह्याच्यामुळे आणि खूप छान आहे. कमी प्राइस मध्ये जर छान लिपस्टिक हवी असेल तर इनसाइडच्या लिपस्टिक ऑलवेज बेस्ट आहे. आणि लास्ट लिपस्टिक आहे ती आहे आपली मार्स कडनं. मी एक ह्याच्यात डार्क ब्राऊन लिपस्टिक घेतली होती. कॉफी ब्राऊन म्हणून हा शेड आहे. मी बहुतेक वेळा ना माझे लिप्स लाईन करायला हा शेड युज करते. जर कुठली लिपस्टिक माझी जर फेंट असेल किंवा मला वॉश ऑफ करत असेल तर ही लिपस्टिक मी साईडनी वेअर करते आणि त्याच्यामध्ये मी कुठलीही जी माझी फेंट वाली लिपस्टिक असेल किंवा न्यूड लिपस्टिक असेल ती फील करते आणि ह्याची लॉंग लास्टिंग पॉवर खूप चांगली असल्यामुळे
मी ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि सुंदर प्रोडक्ट आहे हे सुद्धा रिट्रॅक्टेबल फॉर्म मध्ये येतं. सो प्रोसिजर इझी होते लावायला आणि छान मॅट वेल्वेटी फिनिश देते ही लिपस्टिक तुम्हाला आणि अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये आहे 220 मध्ये वगैरे तुम्हाला ही मिळून जाते. आहे आपलं ते आहे एक मेकअप पाऊच. सो हा मी अमेझॉनवरनं परचेस केला होता. ह्याच्यात खूप मोठा असं सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 असे खूप सारे कप्पे मिळतात आणि खूप जास्त सामान मावतं ह्याच्यामध्ये. सो हा पाऊच मी सध्या युज करते. मध्ये तुम्हाला ही एक झिप दिलेली आहे, त्याच्यात तुम्ही तुमचे जे मेकअप ब्रशेस आहेत ते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि तुमच्या ज्या मोठ्या मोठ्या बॉटल्स असतात स्किन केअरच्या वगैरे त्या सुद्धा ह्याच्यात खूप छान प्रकारे मावतात. सो म्हणून मला हा जो मेकअप पाऊच आहे हा खूप आवडलाय. एकच कॅरी केला तरी सगळ्या गोष्टी ह्याच्यात राहत आहेत आणि ह्याची प्राइस तुम्हाला 299 ला अमेझॉनला तुम्हाला मिळून जाईल. मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहे, पण मी अमेझॉनवरनं हा बाय केला होता. सो ह्याची क्वालिटी खूप छान आली आहे. मिशोचं मला काही आयडिया नाही कारण मी बाय केलेलं नाहीये, बट बेस्ट आहे. वर्थ द मनी आहे. ट्रॅव्हलसाठी बेस्ट आहे. यानंतर जे प्रोडक्ट आहे जे माझं फेवरेट आहे ते आहे माझ्या बेबी प्रोडक्ट्स मध्ये मी ऍड करू शकते. ऍक्च्युली ती बेबी प्रोडक्ट नाहीये, ते एक नॉर्मल आपली बॅग आहे. तर ती आहे ही बॅग जी मी फ्लिपकार्ट वरनं बाय केली होती. मी नाही, माझ्या बहिणीने बाय केली होती, पण मी तिची चोरली आहे. कारण ह्या बॅग मध्ये इतकं छान स्टोरेजला जागा आहे की ह्याच्यामध्ये बेबीचे डायपर आणि तिची मिल्क बॉटल वगैरे खूप छान प्रकारे अरेंज होतं आणि मला कुठेही बाहेर जायचं असेल तर मी ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या छान मावतात. मी त्याच्यातच स्टोअर करते आणि कुठेही जाताना नेते. एखादा स्कार्फ, डायपर किंवा ड्राय टिश्यू सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये कॅरी करते आणि दिसायलाही सुंदर दिसतं. असं वाटत नाही की ह्याच्यात बेबीचं सामान कॅरी केलेलं असेल. दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि खूप चांगल्या प्रकारे स्पेस आहे आतमध्ये आणि साईज सुद्धा परफेक्ट आहे. एक छान साईजची बॅग आहे, ज्यूट मध्ये आहे आणि प्राइस 270 मध्ये तुम्हाला फ्लिपकार्टला मिळते आणि पूर्ण महिनाभर मी याच्यातच तिचं सगळं सामान कॅरी केलंय आणि जिकडे तिकडे हीच बॅग मी नाचवते. सो त्याच्यासाठी हे प्रोडक्ट मला खूप आवडलं. सो लास्ट जे प्रोडक्ट आहे आपलं ते सुद्धा एक बेबी कॅटेगरीसाठी आहे. ते आहे लव्हलॅबचं बेबी कॅरियर. हे मी बाय केलं होतं अमेझॉनवरनं कारण बेबीला कॅरी करणं खूप जास्त इझी होतं ह्याच्यात आणि ती सुद्धा खूप छान एन्जॉय करते ह्याच्यात बसणं. मी तुम्हाला खोलून दाखवतो. तुम्हाला साईड बाय साईड मी एक पिक्चर सुद्धा दाखवेन ज्याच्यात तिला कॅरी केलंय प्रतीक्षाने आणि खूप छान पद्धतीने ती त्याच्यात एन्जॉय करते. तिची जी काही राईड आहे ती आणि तिथे जायचंय ते त्या गोष्टी खूप छान एन्जॉय करते. सो हे आहे ते बेबी कॅरियर. ह्याच्या खाली तुम्हाला एक बेस आहे तो तुम्ही बेबीला त्याच्यावरती बसवू शकता आणि असे बेल्ट्स आहेत जे तुम्ही लावून तिला कुठेही कॅरी करून घेऊन जाऊ शकता. जास्त करून हातावरती तुम्ही कॅरी करून करून हात थकतो, खूप वेळा आपण जास्त चालू नाही शकत. ह्यामध्ये तुम्हाला एक बॅकला सुद्धा सपोर्ट दिलेला आहे. सो जे तुमचं वजन आहे ते खांद्यावरती आणि बॅकवरती डिवाइड होतं आणि तुम्ही तुमचे हात मेन म्हणजे मोकळे राहतात. कुठेही काही काम करायला तुम्ही फ्री होता. सो त्याच्यासाठी हे कॅरियर मी बाय केलं होतं अमेझॉनवरनं. सुंदर आहे, इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे आणि 5 किलो पासून ते 15 किलो पर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये बेबीला कॅरी करू शकता. सो बऱ्यापैकी बेबी मोठी होईपर्यंत तुम्ही कॅरी करू शकता जर तुम्हाला तुम्ही तेवढं वजन पेलवू शकता तर. सो एक छान इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही जर बेबी कॅरियर बघत असाल चांगल्या क्वालिटीचा तर तुम्ही या लव्ह लॅब मध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ह्याच्यातही छान पॉकेट्स दिलेले आहेत. सो तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यात कॅश कॅरी करू शकता किंवा बेबीची मिल्क बॉटल कॅरी करू शकता आणि अशी सुंदर बॅग आहे ही जी मला प्रचंड आवडली आणि गेले 2 महिने मी ह्याच्यातच विधीला इकडे तिकडे नाचवते. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हे होते माझे डिसेंबरचे काही फेवरेट प्रोडक्ट जे मी प्रचंड युज केलेत आणि आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.